नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण छान अशी गावरान मुगाची डाळ कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। ही इथे मी गावरान मुगाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। आता याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेऊया आणि हिला भिजवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पुढची तयारी पाहूया। इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10। याला असं मी ठेचून घेत आहे आणि हिरवी मिरची 10 ते 12 घेतलेली आहे आणि त्याला मधून चिरून घेतलेला आहे। साहित्य झालं। आता फोडणीची तयारी। कढईमध्ये तेल टाकलं। तेल टाकल्याच्या नंतर जिरे टाकले। जिरे छान तडतडले की यामध्ये जाडसर असा ठेचून घेतलेला लसूण टाकला। लसूण चांगला तांबूस रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान तांबूस रंग येईपर्यंत याला परतून घेऊया। तांबूस रंग झाला की यामध्ये मधून चिरून घेतलेली हिरवी मिरची पण टाकून घेऊया। आता हिरवी मिरची पण आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायची आहे। मुगाची डाळ खाताना मध्येच अशी मिरची आपण खाल्ली की ती छान चविष्ट लागते। आता मिरची परतली, मग आता यात टाकली आपण हळद आणि त्यासोबत टाकलं चवीनुसार मीठ। आता इथे मीठ आणि हळद टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण या मिरचीला तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जी भिजवलेली मुगाची डाळ होती की नाही ती यामध्ये टाकून घेतली आणि याला तेलामध्ये चांगलं 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेऊया। ही मुगाची डाळ खूपच टेस्टी होते बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कुठे प्रवासाला जातानाही ही डाळ घेऊन जायला खूप छान लागते। आता यासोबत मी मस्त भाकरी पण केलेली आहे, ती पण पुढे दाखवणार आहे की मी कशी केलेली आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकले। मुगाची डाळ आपण भिजत ठेवली होती त्यामुळे पाणी थोडंसं बेतानेच टाका। छान अशी उकळी आलेली आहे आणि मुगाची डाळ पहा मस्त शिजत आलेली आहे। इथे मी गावरान डाळ घेतली, तुम्ही पॉकेटची वापरली तरी काही हरकत नाही। आता डाळ शिजते तोपर्यंत इथं मस्त मी ज्वारीच्या भाकरी करते। व्हिडिओ थोडा मी फास्ट केलाय, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे व्हिडिओची स्पीड थोडी जास्त वाढते। पहा मस्त पीठ चुरून घेतलं प्लेटमध्ये। आता पीठ टाकलं आणि अशा मस्त भाकरी थापून घेते छान अशा। आणि यासोबत मुगाच्या डाळीसोबत ही अशी मस्त ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत तोंडी लावायला लोणचं, मस्त असं बेत तयार होतो। नक्की एकदा ट्राय करा। ट्राय केल्याच्या नंतर कमेंट्समध्ये येऊन नक्की कळवा बरं का की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही बनवली का आणि घरच्यांना तुमच्या आवडली का। आता भाकर झाली, यावर आता पाणी लावून घेऊया आणि हे पण नक्की कळवा की तुम्ही याच पद्धतीने भाकर करता का। आता ह्या भाकरीला पाणी चांगल्या प्रकारे लावून घेतल्याच्या नंतर भाकर आता आपण पलटून घेऊया। दुसऱ्या साईडने आपण भाकर आता पलटून घेऊ आणि हिला छान मस्त मंद आचेवर भाजून घेऊया। आता डाळ कुठपर्यंत शिजत आली हे तरी पाहू। चला, डाळ मस्त शिजत आली, यातलं पाणी पण आटत आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी कारळाचं कूट टाकलं तरीही चालतं। कारळाचं कूट तुम्हाला माहीत आहे का हे कमेंटद्वारे मला कळवा बरं का की तुम्ही पण कारळाचं कूट भाजीमध्ये वापरता का। आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट वापरलं। आणि माहीत आहे का ही रेसिपी आमच्या सासऱ्यांना खूप आवडते। त्यांना जर विचारलं की जेवणामध्ये काय करायचं तर त्यांचं एकच असतं की मुगाची डाळ आणि भाकर करा। आणि यामध्ये त्यांना कारळाचं कूट टाकलेलं आवडतं, पण आत्ता कारळाचं कूट नव्हतं। पहा किती छान भाकर भाजून घेतली मी, मस्त अशी टम्म फुगलेली आहे। छान अशी कडक मस्त भाकर झाली। आता ही भाकर आणि ती मुगाची डाळ पहा बरं किती मस्त बेत झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।